प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. आज पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्याची तुम्हाला संधी देते. प्रियानो, आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 6 ते 13 वचनं मी वाचते. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 6 ते 13. बेथानी येथे येशूस करण्यात आलेला तेलाभ्यंग. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलबास्त्र कुपी घेऊन त्याचकडे आली आणि तो भोजनात बसला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून त्याचे शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला केला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबास देता आले असते. येशूने हे पाहून त्यास म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले. गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले हेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या शिमोनच्या घरी आपल्या शिष्यासमवेत गेलेला आहे, त्या ठिकाणी भोजनास बसलेला आहे, तेव्हा ही स्त्री अचानक त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी येऊन तिने तिच्याजवळ असणारी ही सुगंधी तेलाची अलबास्त्र कुपी फोडलेली आहे आणि त्यातील तेल तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर ओतलेले. वास्तविक पाहता हे तेल अतिशय महाग असं होतं, मौल्यवान होतं, त्याची किंमत खूप मोठी होती. आणि असं म्हणतात की वर्षभराच्या मजुरीची जेवढी किंमत त्या काळामध्ये होत असते तेवढी किंमत या कुपीची होती. आणि हे इतकं महागाचं तेल त्या काळामध्ये हे यहुदी लोक समारंभासाठी किंवा लग्न कार्यामध्ये किंवा त्यावेळच्या रीतीनुसार मृतांच्या शरीरावर लावण्यासाठी ह्याचा उपयोग करत असत. परंतु आपण पाहतो की या स्त्रीने हे इतकं महागाचं तेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर ओतलेले आणि यामागं येशूच्या प्रती तिचं निस्वार्थी प्रेम, येशूवर असणारा तिचा अगाध असा विश्वास, आदर आणि येशूच्या प्रती संपूर्ण समर्पणाची जी भावना ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं या स्त्रीने हे अतिशय उत्कृष्ट बहुमूल्य असं तेल प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण केलेले. प्रियानो, ही घटना, ही गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला
हा एक आरसा आहे. आपल्याकडे सुद्धा देवाला देण्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी असतात. आपलं प्रेम, आपला वेळ, आपला पैसा, आपली सेवा, हे सर्व आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. पण ज्याच्यामुळं आपल्या जीवनात या सर्व गोष्टी येतात, धन, दौलत, प्रॉपर्टी, सत्ता, ऐश्वर्य, जे काही आहे, हे सर्व परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मिळतं. आणि मग आपण कधी हा विचार करतो का की यातला आपण परमेश्वराला काय देतो? कोणती गोष्ट आपण परमेश्वरासाठी करत असतो? देवाची उपकारस्तुती करणं, त्याची आराधना करणं, त्याच्या वचनावरती मनन करणं, त्याच्या ज्ञानात भयात राहणं, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो का? बायबल वाचणं, प्रार्थना करणं, वचनावर मनन करणं, यासाठी आम्ही आमच्या दिवसातला किती वेळ, किती तास देवाला देतो? आमच्या पैशाचा उपयोग आम्ही देवाच्या सेवेसाठी, गरिबांच्या मदतीसाठी किती करतो? याचा विचार करण्याची गरज आहे. या स्त्रीने आपल्या जवळचे उत्तमातले उत्तम प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले, आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या या चांगल्या कृत्याचा गौरव केलेला आहे, तिचं कौतुक केलेलं आहे. जसं उत्पत्ती 4 आणि 3 आणि 5 या वचनामध्ये आपण पाहतो की हाबेल आणि काईन यांनी परमेश्वरासाठी काही अर्पण आणलेले. हाबेलाने आपल्या मेंढरांपैकी उत्कृष्ट, धष्टपुष्ट आणि प्रथम जन्मलेले मेंढर त्या ठिकाणी आणलेले. प्रभूने त्याचं अर्पण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्याच्या अर्पणाचा परमेश्वराने आदर केलेला आहे. परंतु काईनाने आपल्या शेतातलं जे काही उत्पन्न त्या ठिकाणी आणलेलं आहे, त्याचा आदर परमेश्वराने केलेला नाही. ते अर्पण परमेश्वराने स्वीकारलेलं नाही. आणि कारण काय? तर परमेश्वराने याचं मन जाणलेलं आहे. कायनाचं अंतःकरण कसं आहे, कोणत्या भावनेने द्यायचं म्हणून द्यायचं, या दृष्टिकोनातून त्याने परमेश्वराला ते अर्पण आणलेलं होतं. आणि म्हणून परमेश्वराने ते अर्पण स्वीकारलं नाही. तसंच आपण 2 मार्क 12 अध्याय, तसेच आपण मार्क 12 आणि याच्या 41 ते 44 या वचनामध्ये पाहतो की येशू ख्रिस्त मंदिरामध्ये असताना त्या ठिकाणी जे श्रीमंत लोक होते ते भांडारामध्ये मोठमोठ्या रकमा टाकत होते. उद्देश काय? की जे मोठं दान आम्ही देत आहोत ते इतरांनी सुद्धा पाहावं. तेवढ्यात त्या ठिकाणी एक गरीब विधवा स्त्री येते आणि ती आपल्या पिशवीतून 2 नाणे, 2 टोल्या त्या भांडारामध्ये टाकते. आणि परमेश्वर ज्यावेळेला हे पाहतो, येशू ख्रिस्त ज्यावेळेला हे पाहतो, त्यावेळेला तो त्या विधवेचं कौतुक करतो. कारण श्रीमंत लोकांप्रमाणे तिने ते दान टाकलेलं नसतं, तर आपल्या कमाईची जी काही ती उपजीविका
ज्या काही त्या 2 टोल्या तिच्याजवळ होत्या त्या राखून न ठेवता तिने त्या भांडारामध्ये टाकलेल्या आहेत. तसंच आणखीन एक उदाहरण की उत्पत्ती 22 मध्ये आपण पाहतो की अब्राहम देवावर प्रीती करत होता, त्याच्या आज्ञा पाळत होता, त्याच्यावर विश्वास ठेवत होता. आणि जेव्हा देवाने त्याला सांगितलं की तुझा जो मुलगा एकुलता एक इसाक त्याचं मला अर्पण कर, तेव्हा मागं पुढं न पाहता, कसलाही विचार न करता त्याने वेदीवरती इसाकाला ठेवून त्या ठिकाणी त्याचं तो अर्पण करण्यास तयार झालेला आहे. आणि जेव्हा त्याला मारण्यासाठी तो आपला हात उगारते त्याच वेळेला परमेश्वर त्याला थांबवते आणि त्याला आशीर्वादित करते. प्रियांनो, प्रेमामध्ये त्याग करणं, बलिदान देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या वधस्तंभावरती आपला प्राण अर्पण केलाय, आपलं बलिदान त्या ठिकाणी दिलेले. कशासाठी? की आम्हाला तारणाचा मार्ग मोकळा व्हावा, पापाच्या गुलामगिरीमधून आमची सुटका व्हावी. जगातील आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासारखा दुसरा कोणताच देव नाही की ज्याने आमच्यासाठी असं बलिदान केलं, आमच्यावर एवढी प्रीती केली. आणि म्हणून प्रियांनो, आपणही विश्वासाने येशू ख्रिस्तासाठी जे काही आपल्याजवळ उत्तम आहे, मग तो आपला पैसा असो, आपलं काम असो, आपली सेवा असो, आपण प्रभूला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून परमेश्वर त्याचं प्रतिफळ आपल्याला निश्चित देईल. जेव्हा शिष्यांनी इतकं महाग तेल ही स्त्री येशूच्या मस्तकावर ओतते हे पाहिलं, तेव्हा ते रागावून म्हणते की हा नाश कशाला केला? हे सुगंधित तेल विकून पुष्कळ पैसे आले असते, जे गोरगरिबांना देता आले असते. शिष्यांना येशूच्या दृष्टीने जे मौल्यवान होते ते कळालं नाही. आजही असे लोक आमच्या अवतीभोवती आहेत की जे आमच्या कार्यावर, आमच्या कामावर टीका करतात. हे असं का केलं, ते तसं का केलं, एवढे पैसे कशाला दिले, एवढं दान कशाला टाकलं, किती वेळ प्रार्थना करायची, किती वेळ आराधना करायची. आणि या पद्धतीने आमच्या कामाला ते कमी लेखतात. परंतु प्रियांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण चांगली कृत्य करतो तेव्हा परमेश्वराला आनंद होतो. जेव्हा आपण चांगली सेवा करतो, चांगलं काम करतो, लोकांना ते कळत नाही, परंतु परमेश्वर त्याला आमचं कौतुक वाटतं आणि आम्हाला तो आशीर्वादित करतो. या ठिकाणी येशू शिष्यांना म्हणत आहे, ह्या स्त्रीला तुम्ही का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले. कोणते चांगले कृत्य केले? तर तिने प्रभू येशूच्या अंत्यसंस्काराची तयारी या ठिकाणी केली. बहुधा त्या स्त्रीला हे कळत नसेल की मी काय करत आहे. फक्त त्या ठिकाणी तिने येशू ख्रिस्ताच्या प्रति प्रेम, आदर, आपल्या समर्पणाची भावना त्या ठिकाणी दाखवलेली आहे. परंतु येशूला त्याची किंमत कळालेली आहे.
त्याला हे माहीत होतं की लवकरच मला धरून देणार आहे, मला वधस्तंभावरती देणार आहे. आणि त्या ठिकाणी माझा मृत्यू होईल आणि त्याच्यानंतर जे माझ्या शरीरावरती सुगंधित तेल लावतील किंवा जे मसाले लावतील, हिने काय केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी होण्याच्या अगोदरच माझ्यासाठी हे एक चांगलं कृत्य केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी येशू म्हणतो की हिने माझ्यासाठी चांगलं कृत्य केलेलं आहे. माझ्या अंत्यसंस्काराची तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच पुढे येशू म्हणतो की गरीब तर नेहमीच तुमच्या जवळ आहेत, पण मी तुमच्या जवळ नेहमीच असेल असं नाही. आपल्या मृत्यूविषयी तो या ठिकाणी शिष्यांना थोडी कल्पना देते. होय प्रियानो, गरिबांना आम्ही केव्हाही मदत करू शकतो. परमेश्वराला सुद्धा जेव्हा आम्ही गरिबांना मदत करतो, त्यांची सेवा करतो, तेव्हा निश्चित आनंद होतो. पण येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की हे लोक नेहमी तुमच्या बरोबर असतात, परंतु मी नेहमीच असेल असं नाही. आणि इथं तो आपल्या मृत्यूविषयी भाकीत करत आहे. शिष्यांना येशूविषयी काही नव्हतं वाटत. त्यांना त्या पैशाची काळजी वाटत होती. त्या तेलाचं महत्व शिष्यांना कळालं नाही. परंतु त्या स्त्रीने मात्र योग्य वेळ, योग्य जी संधी तिला मिळाली होती, त्या संधीचा तिने काय केलेला आहे, उपयोग करून घेतलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा देवासाठी काम करण्याची, त्याची सेवा करण्याची नेहमीच संधी मिळेल असं नाही. परंतु जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते त्या त्या वेळेला आम्ही परमेश्वराला त्याचं गौरव केलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे आणि त्याला उंचवलं पाहिजे. पुष्कळदा आपल्याला काही गोष्टी पुढच्या माहीत नसतात, परंतु परमेश्वर पुढील गोष्टींची आमच्याकडून तयारी करून घेत असतो. या स्त्रीने जे केलं ते योग्य असं केलेलं होतं. लक्षात ठेवा, तेल हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. जेव्हा तेलाचा अभिषेक होतो तेव्हा परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी असते आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा कार्य करत असतो. आणि म्हणून देवासाठी असणारं आमचं जीवन, आमचं समर्पण हे आमच्यासाठी उद्याच्या आशीर्वादाचं कारण ठरू शकतं. आणि म्हणून देवाला आपण पूर्ण मनाने समर्पित होणं हे आवश्यक आहे. या स्त्रीने आपल्याजवळ अतिउत्तम महाग असणारं सुगंधी तेल येशूच्या कार्यासाठी वापरलं. त्या काळी सुद्धा मृत व्यक्तीच्या शरीरावर त्या व्यक्तीचा आदर करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी सुगंधी तेलाचा वापर होत असे. आणि ह्या स्त्रीने आधीच येशूचा अशा प्रकारे मोठा सन्मान केला होता. त्यामुळं येशूच्या किती सुंदर अशी आशीर्वादाला ती पात्र ठरलेली आहे. येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, जगात जिथे जिथे ही सुवार्ता सांगतील तिथे तिथे हिने जे केले ते तिच्या स्मरणार्थ सांगतील. आज आपण ह्या स्त्रीचे सुद्धा काय करत आहेत, जगामध्ये स्मरण केलं जाते. या स्त्रीने सर्वोत्तम जे काम केलं त्याचं येशू ख्रिस्ताने कौतुक केलं. या तेलाचा सुगंध आज सुद्धा जगामध्ये
दरवळत आहे. प्रियांनो, या स्त्रीचे जीवन, तिने येशूप्रती दाखवलेले प्रेम, आदर आमच्यासाठी खरोखर एक प्रेरणा आहे. आज आपण आत्मपरीक्षण करूया की माझं अर्पण कशा प्रकारचे, उरलेलं का सर्वोत्तम असं अर्पण आपण परमेश्वराला देत आहोत. परमेश्वरासाठी आम्ही आमचा योग्य वेळ मनापासून देत आहोत का? आपली सेवा देवापर्यंत सुगंधाप्रमाणे पसरत आहे का? या स्त्रीने महाग वस्तू प्रभूला दिली. अब्राहमाने सर्वात प्रिय पुत्र परमेश्वरासाठी अर्पण करायची तयारी दाखवली. आम्ही याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देतो का? आमचं जीवन इतरांसाठी आशीर्वादित असतं का? शेवटी एक छोटीशी साक्ष मी तुम्हाला देते की ज्या वेळेला मी नगर या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करत होते, त्यावेळेला साधारणतः 85 सालची गोष्ट आहे आणि नगरवरून 35 किलोमीटर अंतरावरती मी शाळेमध्ये जात असे आणि त्यावेळेला बसेसची जास्त सोय नव्हती. जे नगरवरून अपडाऊन करत होते कामासाठी, त्यामध्ये पुष्कळ शिक्षक होते, डॉक्टर होते, काही वकील होते, काही बिझनेसमॅन होते आणि त्या एका तासाच्या प्रवासामध्ये आम्ही एकमेकांची आमची तोंड ओळख होती. प्रवासामध्ये शक्यतो मी बायबल उघडून वाचत बसायचे आणि अचानक एक दिवशी मी पाहिलं की मी पुढं बसलेले असताना मेटॅडोरमध्ये त्या गाडीचं चाक उडून माझ्या देखत पुढं जात होतं आणि ती गाडी वाकडी तिकडी होत होती. घाटाचं वळण होतं, आम्ही उतारावर होतो, खालून घाटातून एक बस वरती येत होती आणि मी देवाचं नाव घेत होते, देवाचा धावा करत होते. आता त्या बस बरोबर आमची गाडी धडकणार तेवढ्यात ती गाडी आमची बाजूला सरकली आणि थांबली. लोक घाईघाईत बीत खाली उतरले. कोणी काय म्हणत राहिलं, आरडाओरड करत राहिले, ड्रायव्हरला बोलत राहिले. मी शांत उभी होते, देवाला धन्यवाद देत होते. माझ्या शेजारी एक मुस्लिम व्यक्ती, व्यापारी होता, उभी होती आणि ती मला म्हटली, मॅडम, आज आपण का वाचलोत? मी पाहतो रोज तुम्ही बायबल घेऊन या प्रवासामध्ये हे बायबल वाचत असता आणि आज या तुमच्या देवाने, येशूने तुम्हालाच नाही पण आम्हा सगळ्यांना या अपघातातून वाचवलेलं आहे. खरंच प्रियानो, आमचं जीवन त्याच्याकडे पाहून लोकांनी परमेश्वराचं गौरव करावं असं आमचं जीवन असलं पाहिजे. आमचं जीवन इतरांसाठी आशीर्वादित असलं पाहिजे आणि म्हणून आपण जसं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, इतरांवरती प्रेम करा, निरंतर प्रार्थनेत राहा, इतरांची ओझी व्हा, जेणेकरून परमेश्वराला आनंद होतो. त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत. म्हणजे प्रभू येशूला या
स्त्रीने जसा तेलाभ्यंग केला आणि प्रभूने तिच्यासाठी चांगले उद्गार काढले की हिने माझ्यासाठी चांगलं कृत्य केलं, तसेच आमच्याकडं पाहून सुद्धा प्रभू येशूने म्हटलं पाहिजे की हे माझ्यासाठी चांगलं कृत्य करतात. आपल्या जीवनाच्या द्वारे आपण आपल्या स्वर्गीय प्रित्याचं नेहमीच गौरव करूया. परमेश्वर करो ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आमेन.